आज बनवूया झणझणीत असं कोल्हापुरी चिकनचं लोणचं। तर पहिल्यांदा इथे 10-15 लिंबू घेतलेले आहेत। त्यानंतर आलं लसूण पेस्ट करण्यासाठी इथं आलं आणि लसूण घेतले। त्यानंतर लिंबू अशा प्रकारे बारीक करून त्याचा रस काढून घेतला। त्यानंतर इथे खडे मसाले घेतलेले आहेत आणि 1.5 किलो चिकन घेतलेले आहे। सर्व मऊ पीस घेतले। त्यानंतर लाल तिखट टाकलं, बदाम फूलची पूड टाकली, त्यानंतर दालचिनीची पूड टाकली, त्यानंतर कस्तुरी मेथी टाकली, त्यानंतर खडे मसाल्यातले दालचिनी आणि बदाम फूल 2-2 टाकले। अशा प्रकारे टाकल्याने आणि फ्लेवर छान येतो, त्यासाठी वरूनही टाकले, पूडही टाकली, त्यानंतर वेलची टाकली, त्यानंतर अशा प्रकारे हळद टाकली। हे सर्व आपण अंदाजे टाकलेलं आहे। त्यानंतर मीठ टाकलं। मीठ टाकलं त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली, त्यानंतर तमालपत्र टाकली आणि हे सर्व मिक्स करून घेतलं। मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस टाकला। लिंबाच्या रसामुळे पाण्याची थोडीही गरज लागत नाही। पूर्ण लिंबाच्या रसामध्ये हे चिकन शिजवलं जातं। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलं। हे मिक्स केल्यानंतर 10-15 मिनटं बाजूला ठेवायचं। 10-15 मिनटं झाली की अशा प्रकारे टोप ठेवायचा, टोपामध्ये तेल टाकायचं। तेल थोडं जास्ती टाकायचं, चिकनचं लोणचं करतोय आपण। त्यानंतर अशा प्रकारे खडे मसाले तेलामध्ये टाकायचे। परत एकदा बदाम फूल, दालचिनी, जिरं थोडं आणि कढीपत्ता टाकलेला आहे, इथं थोडा वेलचीही टाकलेली आहे। हे सर्व हलवल्यानंतर मिक्स केलेलं चिकन टाकायचं आणि ते सर्व हलवून घ्यायचं। हलवल्यानंतर हे सर्व मिक्स करायचं। हे तेलामध्ये हलवल्यानंतर झाकण ठेवायचं। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। हे लोणचं आपण 10-15 दिवसही खाऊ शकतो, ते खराब होत नाही। त्यानंतर झाकण ठेवल्यावर झाकणावर थोडं पाणी ठेवायचं। हे पाणी चिकनमध्ये टाकायचं नाही। ताटातील पाण्याने आणि खालच्या उबीने हे चिकन शिजतं आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे लिंबाच्या रसामुळे चिकनला पाणी सुटतं। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। अधूनमधून 10-10 मिनिटालाही हलवायचं। बघू शकता फक्त लिंबाच्या रसामुळे किती पाणी सुटलेलं आहे। तर अशा प्रकारे हे अधूनमधून 10-10 मिनिटाला हलवून घ्यायचं आणि पूर्ण पाणी आटवून घ्यायचं। बघू शकता पाणी आटल्यानंतर चिकनचं लोणचं तयार आहे। तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।